नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही इतरांसाठी काही करत नसाल तर तुम्ही आयुष्याचा एक छोटासा भाग जगत आहात. तुमच्याकडे काही खास ऑफर आहे. एखाद्या व्यक्तीसाठी वास्तविक फरक करा आणि तुमचे जग अधिक सुंदर ठिकाणी बनत असताना पहा. आज तुम्ही करू शकणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एखाद्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणणं. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुम्ही केवळ दुसऱ्याचं आयुष्यच वाढवत नाही, तर तुमच्या स्वतःच्या आयुष्यातही भर घालत असता. तेव्हा कोणाची निंदा नालस्ती न करता एखाद्याला सकारात्मक बनवा. जे शब्दाच्या खऱ्या अर्थाने सर्वात मोठे विजेते आहेत तेच इतरांच्या जीवनात सर्वात मोठा सकारात्मक बदल घडवून आणतात. फक्त स्वतःसाठी विचार करणं, जगणं, वागणं आणि बोलणं यामुळे अलिप्तता आणि निराशा येते. जीवनातील आनंद पूर्णपणे अनुभवण्याचा मार्ग म्हणजे तो शेअर करणं. तुमचे क्षण, तुमचे विचार, तुमची ऊर्जा इतरांसाठी वाढवा आणि या गोष्टी अर्थ आणि परिणामकारकता नक्की वाढवतील. पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात आणि जर तोच तलाव कोरडा पडला तर किडे माशांना खातात. संधी सगळ्यांना मिळते, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर त्याच्या ओठावर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे. तुम्ही स्वतःच्या खांद्यावर डोकं टेकून रडूही शकत नाही आणि स्वतःला आनंदाने मिठीही मारू शकत नाही. आयुष्य म्हणजे दुसऱ्यांसाठी जगायची बाब आहे, हे विसरून चालणार नाही. गुंता झाला की हळूहळू संयमाने सोडवावा, मग तो दोऱ्याचा असो किंवा स्वतःच्या मनातल्या विचारांचा असो. संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूंना फक्त जिंकायचं असतं. आयुष्यात दोन प्रकारचे लोक येतात. एक तर तुम्ही चुकलात तर चूक सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे आणि दुसरे तुमची एक चूक व्हावी म्हणून वाट बघणारे. अशी लोक प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला की कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही. लोक आपोआपच कनेक्ट होत जातात. कारण प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगलं असणं महत्त्वाचं आहे आणि तो प्रत्येकाने ठेवला पाहिजे. इतरांशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलं, पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त चांगलं. सुखी आणि समाधानीही होऊ शकता. तुमच्याकडे बघून भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोचू शकणार नाही. तेव्हा लक्ष देऊ नका. जीवनात एखादं ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहू नका. कारण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणारे इतिहास घडवत नसतात. काहीही करा, पण गुणवत्तापूर्ण करा. ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओतून करा आणि त्याच क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करा. आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपोआपच आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते. चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वतःची लढाई असते त्याला कोणीही हरवू शकत नाही. तेव्हा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा नक्की प्रयत्न करा. इतरांना बदलवण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. स्वतः एक परिपूर्ण व्यक्ती बना. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडत नाही. जर दुनिया विश्वासावर चालत असती तर बंद दरवाजाला कुलूप लावायची वेळ आली नसती. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्याचं प्रश्न दिसू देत नाहीत, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाहीत. तेव्हा हे दोन गुण जपण्याचा नक्की प्रयत्न करा. तुमचं व्यक्तिमत्व नक्कीच उठावदार दिसेल. कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता सांगणं हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायला जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं असतं, पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड असतं.
माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझं होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या आणि सुखाने जगा. आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व असतं. कारण जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत असते आणि जपली जातात ती आपली माणसं असतात. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते. कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. तेव्हा अहंकाराला जास्त चिकटू नका. हा असा वागला, तो तसा वागला, कोणी कसा वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढं कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगलं वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून त्यांच्याशी चांगलं राहण्याचा, वागण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. समोरचा व्यक्ती आपोआप बदलेल. आपल्या परमात्म्याची पण काय किमया पहा. आपण सर्वांना निर्माण करून स्वतः मात्र अदृश्य आहे. संपूर्ण सृष्टी पाहण्यासाठी डोळे तर दिले, पण त्याला पाहण्यासाठी मात्र डोळे बंद करावे लागतात. वाईटाची संगत नुकसानकारक असते, मग ती कधीही आणि कशीही असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हाताला भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो. पाण्यासारखं नितळ वागलं की लोकांना ते हवंसं वाटतं, पण जेव्हा परिस्थितीच्या पोरानं तेच पाणी गढूळ होतं तेव्हा लोक त्यात घाण टाकायला सुरुवात करतात. आपल्या परमात्म्याची पण किमया आहे. आपण सर्वांना निर्माण करतो, स्वतः मात्र अदृश्य राहतो. संपूर्ण सृष्टी पाहण्यासाठी त्याने डोळे दिलेत, पण त्याला पाहण्यासाठी मात्र आपल्या सर्वांना डोळे बंद करावे लागतात. हा सृष्टीचा आणि त्या विधात्याचा नियम आहे. जखमी वाघालाही उभं राहण्यासाठी संधी दिली की तो मरेपर्यंत लढू शकतो. कारण तो दाखवून देतो की आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतो. तेव्हा आपलं सामर्थ्य निर्माण करण्याचा नक्की प्रयत्न करत राहा. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा. आपण आहे तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा. यशाला चकाकी तेव्हाच मिळते जेव्हा प्रयत्नांचा पाया मजबूत असतो आणि व्यक्तीला आदराचे स्थान तेव्हाच मिळते जेव्हा त्याची प्रत्येक कृती प्रामाणिक असते. तेव्हा प्रामाणिक राहून जीवन जगण्याचा नक्की प्रयत्न करा. प्रामाणिक व्यक्तीला देव नक्की यश देतो. फक्त मनाने प्रामाणिक राहा. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.